मित्रांनो, आपल्या मराठीमध्ये एक छान म्हण आहे, दोघा तिसरा आता सगळं विसरा. असाच काहीसा प्रकार सध्या बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरामध्ये पाहायला मिळतोय. विशाल आणि रुचिता यांचं जे लव्ह अँगल आहे ते कितीतरी दिवसापासून आपल्याला पाहायला मिळते. आणि या नात्यांमध्ये, विशाल आणि रुचिताच्या या नात्यामध्ये कुठेतरी दुरावा येताना दिसणार आहे आणि तो स्पष्टपणे बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, काल बिग बॉसच्या घरामध्ये 3 वाईल्ड कार्ड एंट्री झाल्या आणि त्या तिन्ही वाईल्ड कार्ड एंट्रीने बिग बॉसच्या घरामध्ये भूकंप आणलाय. विशेष करून त्या 2 मुली ससा आणि रेवा. विशेष करून तो ससा म्हणजे संस्कृती आणि रेवा यांच्या एंट्रीमुळे तुम्ही बघितलं असेल की रुचिता ही खूपच डिस्टर्ब झाली आणि जे काही तिचं वागणं आहे ते प्रत्यक्षपणे दिसतंय. बहुतेक मला असं वाटतं ना, की रुचिता ही विषयाला घेऊन खूपच पॉझिटिव्ह झाली. आपलं प्रेम ते उघडपणे आता व्यक्त करताना दिसते आणि या दोन्ही मुलींमुळे विशालला रुचिता खडे बोल देखील सुनावताना दिसते. मित्रांनो, विशालचं देखील वागणं थोडंफार बदलताना दिसते. आता इथे विशाल थेट रुचिताला सांगतोय की मला त्या रेवाला पटवायचं आहे. तुझ्याशी मी मध्ये मध्ये बोलेन, पण या रेवाला पटवायचं आहे आणि आपल्याकडे आणायचं आहे. आता मित्रांनो, जी पोरगी विशालवरती लाईन मारते, त्याला लाईक करते आणि विशाल जर तिच्या समोरच असं काही बोलेल, दुसऱ्या पोरीला मी आपल्या ग्रुपमध्ये घेऊन येतो, तिला पटवतोय, साहजिकच कुठल्याही पोरीला ते आवडणार नाही. आता काय झालं ना, की याच्यामुळे विशाल आणि रुचितामध्ये जबरदस्त वाद पाहायला मिळतोय आणि हा वाद खूप टोकाला जाणार आहे. आता इथे रुचिता विशालला सांगताना दिसते की मला तू आवडतोस, आपलं नातं फार दिवसापासून सुरू आहे. हे सगळं ऐकून म्हणजे रुचिताची ही सततची बडबड ऐकून, इनसिक्युरिटी बघून विशाल इथे बोलतो की मला आता तुझ्याशी बोलायचंच नाही आणि हा कार्यक्रम संपेपर्यंत मी तुझ्याशी बोलणार नाही. हे सगळं बघून रुचिता खूपच डिस्टर्ब होते आणि रुचिता थेट उठून बाहेर निघून जाते आणि राखी रुचिताला समजावताना दिसते. इकडे विशाल सस्याला सांगतो की या गोष्टी सगळ्या मला करायच्या नाही आहेत. घराच्या बाहेर माझं करिअर, अजून बरंच काही आहे. आता या दोघांचे हे जे काही आहे ते बघून असं वाटतं की रुचिता आहे ना, मनापासून विशालवरती प्रेम करते आणि साहजिकच जर माझं एखाद्या मुलावरती प्रेम असेल आणि त्याच्या अवतीभोवती जर अशा प्रकारच्या मुली येत असतील तर साहजिकच राग येणार मला आणि तो राग ती व्यक्त करताना दिसते. आता यांच्यामध्ये खरंच प्रेम आहे की हा जो काही लव्ह अँगल आहे तो रिअल आहे की फेक आहे हे त्यांचं त्यांनाच माहीत आहे. विशालबाबत मी 2 गोष्टी इथे क्लिअर करू इच्छितो. पहिली गोष्ट असं आहे की विशाल आता ना हे सगळे इरिटेट होते. किती ते प्रेम लादते हे. बस झालं ना. किती प्रत्येक वेळी येऊन बोलते, लादते ते अक्षरशः की आपलं असं आहे, असंच व्हायला पाहिजे. असं एकंदरीत विशालला वाटत असेल आणि ही गोष्ट कुठेतरी विशालला आता खटकायला लागली. रुचिताचं वागणं अति झालंय असं एकंदरीत पाहायला मिळतंय. आणि दुसरी गोष्ट ही म्हणजे मला अशी वाटते, ही तुम्हाला अशी वाटेलच असं नाही. विशालचं असं झालं की आता बस झाली रुचिता. आता बाकी लोकं आलेत ना माझ्याबरोबर. तो मला जसा बिग बॉसच्या घरामध्ये गेम खेळायचा आहे. तर त्यासाठी आता रुचिता साईडला, आता या 2 पोरी आल्यात. ससा चांगला त्याच्या परिचयाचा आहे. तर या लोकांना आता घेऊन गेम खेळूया. असं काहीतरी विशालचं असावं, असं एकंदरीत पाहायला मिळते. एकंदरीत या सगळ्या गोष्टी पाहता मोरल ऑफ द स्टोरी, रुचिता सतत विशालला सांगते की बाबा आपलं प्रेम आहे, आपण असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, या पोरींपासून तू दूर राहा. विशालचं असं आहे की बाई आता बस झालं. किती ते प्रेम लादते माझ्यावरती. आपण इथे गेम खेळायला देखील आलोय. बाहेर आपलं करिअर देखील वाट पाहते. असं काहीसं एकंदरीत पाहायला मिळते. मला असं वाटतं की रुचिताने आहे ना, हे सगळं पाहता आता अनुश्रीसारखं इंडिव्हिज्युअल गेम खेळायला पाहिजे. अनुश्रीसारखी जर इंडिव्हिज्युअल गेम खेळेल तर नक्की ती पुढेपर्यंत जाईल आणि आज विशालचा सगळा विचार करत ती चक्कर येऊन पडली देखील. रुचिताला राखी असेल, दीपाली ताई असेल, हे लोकं समजावताना दिसतायत. तर थोडं मी सरळ सांगू का? रुचिताने अनुश्रीसारखं सरळ वेगळं व्हावं, आपला इंडिव्हिज्युअल गेम खेळावा आणि रुचिता ती खेळू शकते. तर विशाल आणि रुचिताच्या या नात्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरंच विशाल हा रुचिताला फसवतोय का? याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर जरूर करा.